नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सदरील व्हिडिओ जो आहे साऊथ कोरियाचा आहे असं सांगितलं जात आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होताना आपल्याला दिसत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा जो आहे साऊथ कोरियामध्ये बसविण्यात आला आहे। त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल जात आहे। एकीकडे आपल्या देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तिरस्कार केला जातो किंवा त्यांच्या विरुद्ध जे आहे वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला सतत सोशल मीडियावरती फिरताना दिसतात। ज्या जातीयवादी लोकांची जी मानसिकता आहे ती दिसून येते, परंतु त्या उलट बाहेर देशांमध्ये जागतिक लेवलवरती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या कार्याला मोठ्या प्रमाणात सलाम केला जातो। त्यामुळे साऊथ कोरियासारख्या देशामध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे। त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यामुळे साऊथ कोरिया देशाचं जे आहे संपूर्ण जगातून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे। असं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा फक्त साऊथ कोरियामध्येच आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जे आहे जगातील प्रत्येक देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप मोठं आहे। त्यांनी फक्त गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं नाही, तर संपूर्ण जगामध्ये इक्वॅलिटीची जी काही भावना आहे ती जागृत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यातून केलेलं आहे। ज्या काळामध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांना कुठं बसू दिलं जात नव्हतं किंवा शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं, अशा काळामध्ये जातीवादी व्यवस्थेची झगडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे शिक्षण घेतलं। आणि एवढंच नाही तर त्या उलट ज्या देशामध्ये त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता त्या देशाला राज्यघटना दिली आहे। त्यांच्या या कार्यामुळे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जे आहे त्या ठिकाणी बसविण्यात आलेला आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि खाली जय भीम कमेंट करायलाही विसरू नका।